अगस्ती ऋषी देवस्थानची दिंडी तिचं आज मोठ्या थाटामाटामध्ये प्रस्थान होतंय आणि या प्रस्थानामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक, मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि भाविक सगळी मंडळी आज एकत्रित आहे। आपल्या अकोल्यासाठी, अकोले तालुक्यासाठी हे एक फार मोठं वैभव आहे। पर्वणी अकोले तालुक्यासाठी फार मोठी ही पर्वणी आहे। आपल्या तालुक्याला आध्यात्मिक असा एक मोठा, प्रचंड मोठा वारसा आहे। अगस्ती महाराज, त्यांचे बंधू महिपती ऋषी, असे कितीतरी नावं आपल्या सर्वांना घेता येतील आणि त्या दृष्टीनं मी हे सांगू पाहतोय की संत परंपरा हा महाराष्ट्राचा आत्मा आहे। या संत परंपरेच्या आधारावर महाराष्ट्र आत्तापर्यंत इथे पोहोचलेला। छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच आध्यात्मिक मार्गानं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। आपण ह्या सगळ्या जाणीवा ठेवून आपला जगण्याच्यासाठी अन्न लागतं हे खरं आहे, अंगावर कपडे लागतात हे खरं आहे, पण हे म्हणजे फक्त जगणं नाही। जगण्यासाठी आपल्याला जे अंतःकरण, मन आणि आनंदाचा जो प्रवास हवा असतो, त्यासाठी अध्यात्म हा एकमेव माध्यम आहे आणि त्यातून जी श्रद्धा वाढते, श्रद्धेतून माणसं माणसाला जोडली जातात आणि एक मानवतेचा नवा धर्म त्यातून निर्माण होतो। हा फार मोठा अशा प्रकारचा आशय या अध्यात्मापाठीमागं दडलेला आहे। आणि आज मला जर विचारलं की महाराष्ट्र आज पुढे माणसातलं नातं टिकून, मानवता टिकून पुढे कसा जाईल, तर ते सर्व वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय या संप्रदायांच्यावर अवलंबून आहे। आणि संत नामदेव महाराज, संत ज्ञानदेव महाराज, त्याबरोबर निवृत्ती महाराज, सोपान आणि मुक्ता, पुढे त्याचबरोबर चोखोबा महाराज, निळोबा महाराज, कान्होपात्रा, पुढे नाथ महाराज, त्यानंतर संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजांच्या बरोबर पुढे जाऊन रामदास स्वामींच्या नंतर परत पुढे कालपर्यंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा, या सर्वांनी हा महाराष्ट्र संपन्न केलाय, पवित्र केलाय, माणसांची मनं पवित्र केली आणि माणसांचा एक समुदाय, ज्याला महाराष्ट्र म्हटलं जातं, असा महाराष्ट्र आज आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यात यावं, नागरिकांनी पण यावं, हा एक उदात्त हेतू आहे। अगस्ती देवस्थाननं हे सगळं आयोजन केलंय, त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो। धन्यवाद। महामुनी अगस्ती महाराज की अभिनव याचं माध्यम इंग्रजी आहे, पण आम्ही माणूस घडवू पाहतोय। आम्हाला माणूस घडवायचा, पॅकेजचे धनी घडवायचे नाही आहेत। माणूस कसा घडेल याला आम्ही एज्युकेशन मानतो, शिक्षण मानतो आणि त्यासाठी संगीत, नृत्य, दिंडी, पाऊली, हे जे काही प्रकार आहेत, हे सगळे प्रकार त्यासाठी आवश्यक आहे। मागच्या वेळेला पावसामुळं थोडासा डिस्टर्ब झाला, पण सुदैवानं म्हणता येणार नाही, पण कालपर्यंत झाला सुदैवाने। आज आपल्याला दिंडीला मोकळं वातावरण मिळालंय, त्यामुळे अभिनवसुद्धा यात सहभागी आहे। ओके, धन्यवाद।